जयपूरमध्ये हजारोंच्या गर्दीत अचानक एक तरुण पुढे आला आणि सर्वांसमोर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या कानशिला लगावली. नेमकं काय घडलं आणि या घटनेमागे कोण होतं? राजस्थानमधील जयपूर येथे नेट पेपर फुटी, बेरोजगारी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन आयोजित केलं होतं. यावेळी पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके समर्थकांच्या खांद्यावर बसून मंचाकडे जात असतात. गर्दीतून अचानक एक तरुण पुढे आला आणि त्यांना थप्पड मारली. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. दिपके समर्थकांनी हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत काही जणांना ताब्यात घेतलं. दरम्यान या गोंधळाचा फायदा घेत काही चोरट्यांनी अनेक आंदोलनकर्त्यांचे मोबाईल फोनही लंपास केल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर अभिजित दिपके यांनी 20 जूनला दिल्ली चलो या आंदोलनात आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. लोकशाहीत मतभेद असू शकतात, अशा प्रकारे सार्वजनिक हल्ले होणं कितपत योग्य आहे? या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.